नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी या परीक्षेविषयी आपण अभ्यास करत आहोत। बुद्धिमत्ता चाचणी या विषयासंदर्भात जो अभ्यासक्रम आहे तो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलाच आहे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। आज बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या अभ्यासक्रमामधील जे वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकांचा आपण अभ्यास करायला सुरुवात करत आहोत। बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय आहे या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये पहिला जो घटक आहे त्याचं नाव आहे आकलन। आकलन हा जो घटक आहे तो परीक्षेमध्ये 2 प्रश्नांसाठी महत्त्वाचा आहे। या आकलन घटकावरती 2 प्रश्न विचारले जातात आणि 2 प्रश्नांना 4 गुण असतात, हे तर आपणा सर्वांना माहीतच आहे। आकलन या घटकाचा विचार केला तर आकलन या घटकामध्ये आपणास 3 मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे। पहिला मुद्दा आहे सूचना पालन, दुसरा आहे संख्या मालिका आणि तिसरा आहे इंग्रजी वर्णमाला म्हणजेच इंग्रजी अक्षरमाला। अशा 3 मुद्द्यांचा आपल्याला या व्हिडिओमधून अभ्यास करायचा आहे। पहिला मुद्दा आहे सूचना पालन। तर सूचना पालन म्हणजे काय? तर सूचना पालन म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणे आणि त्यानुसार त्या सूचनेनुसार एखादी प्रश्न किंवा एखादी कृती करणे, याला सूचना पालन असं म्हटलं जातं। या सूचना पालन या घटकामध्ये प्रमुख 3 घटक आहेत: जोडाक्षरे, अक्षर आणि शब्द। मराठी अक्षरमालेमध्ये जे वेगवेगळे व्यंजने असतात ते व्यंजने एकमेकांना जोडली, व्यंजनाचा चार्ट इथे दिलेला आहे। या व्यंजनापैकी कोणतेही 2 व्यंजनं एकमेकांना जोडली तर ते जोडाक्षरे म्हटलं जातं। मराठी अक्षरमालेमध्ये या अक्षरमालेमध्ये खाली क्ष, ज्ञ, त्र आणि श्र हे 4 जे व्यंजनं आहेत ते जोड अक्षर म्हणून ओळखली जातात। प्रश्नामध्ये जर असा प्रश्न आला की किती जोडाक्षरे आहेत मोजा, तर आपण क्ष, ज्ञ, त्र आणि श्र मोजायला विसरायचं नाही, कारण हे जोडाक्षरे आहेत। ते कसे? तर बघा, हा जो श्र आहे हा श्र कसा तयार झाला? तर श्र, श अधिक र। दुसरा आहे त्र, त्र कसा तयार झाला? त अधिक र। क्ष, क्ष कसा झाला तयार? क अधिक क्ष। त्यानंतर ज्ञ कसा तयार झाला? द अधिक न अधिक य, ज्ञ। आता या 4ही घटकाचा विचार केला तर त्या अक्षरामध्ये 2-2 अक्षरं आलेली आहेत। पहिला आहे श्र, या श्र अक्षरामध्ये 2 अक्षरे आली, श आणि र। 2ही अक्षरं काय आहेत? व्यंजने आहेत। अशाच पद्धतीने सगळ्या अक्षरांमध्ये अनेक व्यंजने एकत्र येऊन तो अक्षर तयार झालेलं आहे, म्हणून या अक्षरांना जोड अक्षर असं म्हटलं जातं। दुसरा मुद्दा येतो ऋकार असणारे शब्द। आता ऋकार म्हणजे काय? हा स्वरांचा चार्ट। या स्वरांमध्ये अ पासून तर आ पर्यंत हे सगळे स्वर असतात। बघा, अ, आ, ई, ई, उ, ऊ, रू, ए, आई, ओ, औ, अम, आहा। त्याचबरोबर आ आणि अ असे वेगवेगळे स्वर आपल्या अक्षरमालेमध्ये आहेत। या अक्षरमालेमधला जो रू आहे, ऋषीचा रू, हा सुद्धा एक स्वर आहे। लक्षात घ्या मित्रांनो, रू हा स्वर आहे। आपण जोडाक्षर कधी म्हणतो? ज्यावेळी 2 व्यंजने एकत्र येतात, परंतु हे व्यंजन नाही, म्हणून
रू जेव्हा एकत्र येतो तेव्हा ते जोडाक्षर नसतं. या रूचं सुद्धा एक इतर स्वरांसारखं स्वरचिन्ह आहे. कोणतं स्वरचिन्ह आहे? उदाहरणार्थ बघा, हे अक्षर तुम्हाला दिसतात. क्रू, व्रू, प्रू आणि रू. या चारही अक्षरांचा जर विचार केला आपण, तर क चा विचार केला तर क च्या खाली एक चिन्ह आहे, उकार नाही तो, तर तो ऋकार आहे. उकार नसून ऋकार आहे. आणि याच चिन्हाला ऋकार असलेले चिन्ह म्हणतात. म्हणून क अधिक रू, क्रू, क अधिक रू, क्रू असा अक्षर तयार झालेलं आहे. म्हणून क हे व्यंजन आहे, रू हे काय आहे? स्वर आहे. म्हणून ज्या वेळेस एक व्यंजन आणि एक स्वर एकत्र येतात तेव्हा नवीन अक्षर तयार होतं. जोडाक्षर नाही, ते नवीन अक्षर असतं. म्हणून अशा जे अक्षर आहेत, अशा अक्षर असणाऱ्या अक्षरांना काय म्हणतात? जोडाक्षर म्हणत नाहीत. त्यानंतर आहे रफार असणारे शब्द. मित्रांनो लक्षात ठेवा, ऋकार असणारे शब्द जोडाक्षरे नसतात. पुढचा मुद्दा आहे रफार. रफार असणारे शब्द. आता रफार कसा? तर अक्षराच्या वरती जे चिन्ह दिसतं रचं चिन्ह येते, रफार. इथं तुम्हाला दाखवलंय की रफार कसा देतात, की अक्षराच्या वरती देतात. म्हणून असे चिन्ह ज्यावेळेस येतात तेव्हा त्याला रफार असं म्हणतात. आणि असे रफार असलेले शब्द जोडाक्षर आहेत. कारण काय, की रफार हा कशाचा असतो? रचा असतो. आणि र हे व्यंजन आहे. म्हणून ते दोन व्यंजन तयार होतात आणि दोन व्यंजन एकत्र आहेत म्हणून त्यांना जोडाक्षर म्हणलं जातं. त्यानंतर आहे रकार. जसा रफार तसाच रकार हा सुद्धा रचाच एक प्रकार आहे. रचं एक चिन्ह आहे. ते कसं? तर ज्यावेळी आपण इथं काही अक्षर दाखवलेले आहेत, क्र, भ्र, ध्रु आणि क्रू. आता हा जो क्र आहे, या क्रच्या पोटामध्ये आपण एक रेषा दिलेली आहे. ही रेषा म्हणजे र. आणि या र आणि क च्या एकत्र येण्यामुळे इथं काय तयार झालेलं आहे? जोडाक्षर तयार झालेला आहे. अशाच चारही अक्षरांचा संबंध आहे. त्याचबरोबर पुढचाही मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की दोन व्यंजनं एकमेकांना जोडली की जोडाक्षरे तयार होते. दोन व्यंजनं एकमेकांना जोडली की जोडाक्षरे तयार होतात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण काही शब्द असेही बघतो, उदाहरणार्थ त्याच्या, तिच्या, बरोबर. या शब्दामध्ये च असेल किंवा त्य असेल, हे दोनही जे अक्षर आहे, या दोनही अक्षरामध्ये दोन दोन व्यंजनं एकत्र आलेली आहे. म्हणून असेही अक्षरे जोडाक्षरे म्हणून ओळखली जातात. आता जोड शब्द समजावून घ्यायचे आहे. आता जोड शब्द म्हणजे काय, की पहिला मुद्दा असा येतो की दोन अर्थपूर्ण शब्द ज्यावेळी एकत्र येतात, दोन अर्थपूर्ण शब्द ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्या अक्षरांना नव्हे तर त्या शब्दांना, लक्षात ठेवा, दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येतात. आपण अगोदर अक्षर म्हटलंय की त्याला जोडाक्षर म्हणतो. आता दोन वेगवेगळे शब्द आहे ते एकत्र येतात आणि नवीन शब्द तयार होतो, त्याला जोड शब्द असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आई वडील असे दोन अर्थपूर्ण शब्द आहेत. आई हा सुद्धा अर्थपूर्ण आहे, वडील सुद्धा अर्थपूर्ण आहे. कधी कधी आपण आई वडील असा जोडून शब्द तो लिहितो किंवा बोलतो, तेव्हा तो शब्द जोड शब्द म्हणून ओळखला जातो. आई वडील या शब्दांसारखेच सोबत तुम्हाला दाखवली की देवनिष्ठ असेल, त्याचबरोबर दिनरात्र असेल, दिनचर्या असेल, वाकडा तिकडा असेल, खाली वर असतील, असे हे शब्द कसे म्हटले जातात की जोड शब्द म्हणून ओळखले जातात. त्यानंतर पुढचा आहे इकारांत शब्द.
इकारांत शब्द म्हणजे काय बघा. इकारांत म्हणजे ई उच्चाराने शेवट होणारे शब्द. ई, उदाहरणार्थ आई. या आई या शब्दामध्ये जो ई दिसतो वरती, ईच्या वरती रफार दिसतो तो ई म्हणजे दुसरी वेलांटी. उच्चार कधी येतो? ज्या ज्या शब्दाच्या शेवटी दुसरी वेलांटी आहे ते सगळे शब्द इकारांत शब्द म्हणून ओळखले जातात. त्यानंतर अकारांत. अकारांत म्हणजे अचा उच्चार शेवट असणारा शब्द. उदाहरणार्थ ज्या शब्दांना काना नाही, ज्या शब्दांचा शेवट मात्रेने होत नाही, ज्या शब्दांचा शेवट विलांटीने होत नाही, त्या शब्दांचा शेवट उकाराने होत नाही, असे सगळे शब्द अने शेवट होतात, अच्या उच्चाराने शेवट होतात. अशा सगळ्या अच्या उच्चाराने शेवट होणाऱ्या शब्दांना अकारांत शब्द असं म्हटलं जातं. उकारांत शब्द. उकारांत. उ म्हणजे दुसरा उकार. हा जो उ आहे त्याचा स्वरचिन्ह कोणता? दुसरा उकार. आणि या दुसऱ्या उकाराच्या शेवट होणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? उकारांत शब्द असं म्हटलं जातं. पहिला घेतला जोड शब्द म्हणजे काय, त्याचबरोबर जोड अक्षरे म्हणजे काय, आणि शब्द म्हणजे काय. आपण या घटकामध्ये जोडाक्षरे समजावून घेतले, जोड शब्द समजावून घेतले, त्याचबरोबर इकारांत, उकारांत आणि अकारांत या शब्दांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी असते की प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जातं की डावी बाजू आणि उजवी बाजू. आता डावी कोणती आणि उजवी कोणती हे आपलं लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण पेनने लिहितो आणि पेनने लिहित असताना आपल्या डावीकडील म्हणजे आपल्या डाव्या हाताची बाजू ती त्या पेपरची डावी बाजू, तर आपल्या उजव्या हाताची जी बाजू असते ती आपल्या म्हणजे ती उजवी बाजू समजायची. शब्दाच्या डावीकडील म्हटल्यानंतर आपल्या डाव्या बाजूकडील, आणि शब्दाच्या उजवीकडील म्हणजे आपल्या उजवीकडील बाजू, असं त्या सूचनेचा अर्थ ध्यानात घेतला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण सूचना पालन या घटकाचा अभ्यास केला. या सूचना पालन या घटकामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. दुसरा, एका प्रश्नात एकापेक्षा जास्त सूचना असतात, एकापेक्षा जास्त सूचना असतात. तिसरा आहे आपली डावी. आपली डावी ती पेपरची डावी बाजू किंवा त्या प्रश्नाची डावी बाजू, आपली उजवी ती त्या प्रश्नाची उजवी बाजू म्हणून ओळखावी. आपण पुढच्या मुद्द्याचं नाव आहे संख्या मालिका. आणि संख्या मालिका या मुद्द्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतरच तुम्हाला संख्या मालिका या घटकावर आधारित जो व्हिडिओ आहे तो नक्की पाहायला मिळेल. तुम्ही जरूर व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्कॉलरशिपचा अभ्यास करता येईल आणि आपल्याही मित्रांना तुम्ही सांगत चला.